राज्यभरात सध्या उष्णतेची लाट जी आहे ती पाहायला मिळत आहे। सध्या आपण हवामान विभागाच्या कार्यालयामध्ये आहोत आणि तुम्ही या ठिकाणी हा चार्ट पाहू शकता की ज्यामध्ये विदर्भातलं जे तापमान आहे ते जवळपास 44 अंश सेल्सिअस कडे गेले आहे। अकोल्याचं सध्या सर्वाधिक तापमान जे आहे ते 44 अंश सेल्सिअस आहे। त्याचबरोबर ती अमरावती असेल किंवा बाकीचे जे जिल्हे आहेत विदर्भातले त्यातलं जे तापमान जे आहे ते सध्या आपल्याला समोर दिसतंय। नागपूरचं सुद्धा 42.2 आहे, वर्धा सुद्धा 43 आहे। विदर्भातलं तापमान जो पारा आहे तो 40च्या पार गेलेला आहे। पुण्यातलं सुद्धा तापमान जवळपास 40च्या आसपास जे आहे ते सध्या पुण्यातलं आपल्याला तापमान पाहायला मिळतंय। 39.9 हे जे तापमान आहे ते सध्या पुण्यातलं पाहायला मिळतं। एकंदरीतच राज्यभरातलं जे हे सर्व तापमान जे आहे त्यामध्ये संभाजीनगर असेल किंवा मराठवाड्यातला सर्व भाग 41 अंश पर्यंत गेलेला आहे आणि विदर्भातलं सर्वाधिक तापमान जे आहे ते नोंद झाले सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी हवामान विभागाचे तज्ज्ञ जे आहेत ते SD सानप सर आहेत। सर, सध्या बघतोय की राज्यभरातला जो तापमानाचा पारा आहे तो पूर्णपणे 40च्या पार गेलेला सध्या पाहायला मिळतोय। येस, महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये जसं आपण म्हणालात की विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी 40च्या वरती तापमान आहे। त्यानंतर मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर परभणी येथे 42 डिग्री सेल्सिअस आहे। मध्य महाराष्ट्रातील हायेस्ट कमाल तापमान बघाल तर ते जळगावमध्ये 42 डिग्री सेल्सिअस आहे आणि कोकण गोवामध्ये तापमान जे आहे 35 ते 36 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे, परंतु तिथे आर्द्रता जास्त असल्यामुळं ते सुद्धा अनकम्फर्टेबल आहे। तर एकंदरीतच आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा जास्त आहे। सर, तापमानाचा पारा आज पुण्यातला 40चे पार करताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्यासाठी काय येलो अलर्ट दिलेला आहेच? हां, पुण्यासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट दिला गेलेला आहे आणि विदर्भातसुद्धा येलो अलर्ट आहे। जरी विदर्भातील तापमान हे 40 पार असलं तरी ते सरासरीपेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनीच जास्त आहे। पण 40पेक्षा जास्त तापमान जाणं हे ह्युमन हेल्थसाठी किंवा सगळ्याच गोष्टींसाठी चांगलं नाही, म्हणून आपण 40 डिग्री सेल्सिअस जिथे जिथे जात आहे तिथे आपण येलो अलर्ट येणाऱ्या 2 ते 3 दिवसांसाठी दिलेला आहे। सर, राज्यातलं जे तापमान वाढत आहे त्याचा थेट परिणाम वातावरण बदलावर होऊ शकतो का? काही पुढच्या काही 5-6 दिवसामधले आणखी काही वेगळे चेंजेस बदलू शकतात का वातावरणामधले? येणारे 3 दिवस अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे। तापमान हे वाढतानाच आपल्याला दिसेल किंवा 40पेक्षा जास्त तापमान हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल, एक्सेप्ट कोकण आणि कोकण किनारपट्टीचे जे जिल्हे आहेत तिकडे। परंतु हॉट अँड ह्युमिड किंवा उष्ण आणि दमट साठी आपण येलो वॉर्निंग त्या ठिकाणी सुद्धा दिलेली आहे आणि 18-19 तारखेनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह पाऊस म्हणजे त्या डिस्ट्रिक्ट्समध्ये पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर 19, 20, 21 आणि 22 हे 4-5 दिवस आहे 18-19 तारखेनंतरचे। त्यावेळी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आपण वादळी पाऊस बघू शकतो। अशावेळी तापमान परत कमी झालेलं आपल्याला दिसून येईल। त्याचबरोबर ढगाळ वातावरणासह विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता ही 18-19 तारखेनंतरचे 3-4 दिवस पुढील 3-4 दिवस असेल। सध्या राज्यामधला तापमानाचा पारा वाढलेला आहे, मात्र 19 एप्रिलच्या नंतर राज्यभरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस वादळी वाऱ्यासह पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात येत आहे। कॅमेरामॅन कृष्णा पवारसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।